आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. नमस्कार. वा, बसा ना, बस बस प्लीज. हे बाळा, जरा मॅडमला बघू दे मला. बाजूला हो ना. हे काळे ढग सतत असतात का तुमच्या बरोबर? गंमत आपली. चहा वगैरे घेतला का? नाही. हे बटक बटक, अहिल्या देवी किर्लोस्कर, केवढं मोठं नाव वाटतं ना, असं प्रभावी. आणि साक्षात तुम्ही माझ्या समोर फसलेला आहात. नशीब आमचं फळफळलं आज. वा, आजचा दिवस एकदम उत्तम आहे, बेस्ट. ए अर्धे की चहा आले का? घ्या मॅडम, चहा घ्या. आणि कसा झालाय सांगा, बटूक मस्त चहा करतो. ए आतलं सगळं व्यवस्थित आहे ना? हा, ते आधी महत्वाचं आहे, ते बघ. अहिल्या देवी किर्लोस्कर. थांब तारा, कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस? मम्मा मी ना ते जरा मी आजवर तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी पाहिली नाहीये कुठे. तुला लाज कशी वाटत नाही ग? एवढी मोठी स्पर्धा हरलीयस तू. वजे घराण्याच्या संगीत परंपरेला बट्टा लावलायस आणि तुला लाजही वाटत नाहीये. उलट नट्टापट्टा करून बाहेर फिरतीयस. एवढी कोडगी झालीयस. तारा, हरले मी तुझ्या पुढे. तारा, अगं किती स्वप्न बघितली होती मी तुझ्यासाठी. माझी तारा मोठी गायिका होईल, महागायिका होईल. मोठ्या तोऱ्यात सगळ्या दुनियेला ओरडून सांगितलं, फक्त माझीच तारा जिंकेल. पिधी पिधी हसतायत मला लोक तुझ्यामुळे. बाहेर कुठे तोंड दाखवायची सोय ठेवली नाहीस. तारा, तुला माझे कष्ट नाही दिसत का ग? हा, माझा त्याग बलिदान तुला काहीच दिसत नाही का? तुझ्यासाठी मोठी मोठी स्वप्न बघितली. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र स्वतःला खपवून घेतलं, जाळून घेतलं. त्याचं हे फळ दिलंस तू मला तारा? हे फळ देतेस? नाही, बरोबर आहे, तुझं काहीच चुकलं नाहीये ग. सगळी माझी चूक आहे, माझी चूक आहे. तुझ्या जिंकण्यात मला माझं जिंकणं दिसतं. तुझ्या हरण्यात मी पण हरून जाते. तुझ्यात मी फक्त स्वतःला बघते. ही माझी चूक आहे ना? चूक आहे ना माझी? मी सगळं लादलंय ना तुझ्यावर. हे तुला नको आहे तरी तुझ्यावर लादते ना मी हे सगळं. मग मला शिक्षा मिळायला पाहिजे. मी चांगली आई नाहीये ना? मला शिक्षा मिळाली पाहिजे. मला शिक्षा मिळाली पाहिजे. तू थांब यार, काय करतेस तू? मम्मा हरले तारा, मी हरले. नाही मम्मा, तू नाही हरलीस ग. हे बघ, मी तुला कधीच हरू नाही देणार. आय ऑलवेज सीन यू विनिंग, नो? आय प्रॉमिस मम्मा, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही जाणार. प्रॉमिस, प्रॉमिस. तारा, माझ्या शब्दाबाहेर न जाण्यातच तुझं भलं आहे बरं का. प्लीज माझं ऐकशील ना? मी जोही विचार करीन तुझ्या चांगल्यासाठीच करीन.
तारा, आता तुझ्या आयुष्यात खूप महत्वाचे क्षण येणार आहेत. तुला लग्न करायचं होतं ना? हं? मी तुझ्यासाठी जोडीदार शोधलाय. तुझं लग्न ठरलंय तारा. पिंकू म्हात्रे सोबत. नाही काय आहे, असा माणूस समोर उभा राहिला की आपल्याला कळतो. नाही म्हणजे काय तुमची पर्सनॅलिटी आहे. आहाहाहा. एकदम कडक. आपल्याला आवडलात मॅडम. खरं सांगतो. अहो मॅडम, एवढं काय वाचताय? 2-4 शब्द इकडे तिकडे. हे बघा, आपण बिझनेसमॅन लोक आहोत. 2-4 शब्द इकडे तिकडे झाले तर जास्त विचार करायचा नाही. त्यासाठी माणसं ठेवलेली आहेत ना आपण, नाही का? लक्ष देऊन वाचायला हवं अशाच गोष्टी आहेत यात. अहो मॅडम, सांगितलं ना तुम्हाला, 2-4 शब्द इकडे तिकडे, त्यात काय एवढं? 2-4 शब्द इकडे तिकडे. हं. प्रत्येक शब्दाला किंमत असते. आणि मुळात मला हे प्रोजेक्टच मान्य नाही. बर, नकार देण्याचं कारण कळेल का? या वेलफेअर प्रोजेक्ट मध्ये अनेक गोष्टी, अटी ह्या फक्त आणि फक्त तुमच्या फायद्याच्या आहेत. जी गरीब माणसं या प्रोजेक्टसाठी आपल्या जमिनी देणार आहेत, त्यांना उद्या जाऊन त्यांच्या हाताला काम नाही लागलं तर ते कसे जगणार आहेत? त्याबद्दल ह्याच्यात काहीच तरतूद दिसत नाही. बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना कामावर ठेवलं, पण तुम्ही कधीही कुठल्याही कारणासाठी त्यांना कामावरून काढून टाकू शकता. हा सरळ सरळ त्या गरिबांवर अन्याय नाहीये. अहो मॅडम, गरिबांचा एवढा पुळका काय आहे तुम्हाला? गरीब आहेत ते. आपण बिझनेसमॅन आहोत. आपण आपल्या फायद्याचं बघूया ना. सॉरी, हे माझ्या तत्वात बसत नाही. किर्लोस्कर ग्रुप कष्टकऱ्यांच्या घामाचा सन्मान करतो, त्यांच्या हक्काबद्दल जागरूक असतो. फक्त पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करत नाही आम्ही.